नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होतोय 7:20 आणि काल सी एन जी टाकला होता, तर गरज तर नाही सी एन जी टाकायची. ही अप्रॉक्सिमेटली 130-140 किलोमीटर गाडी चालू शकते माझ्या अंदाजे. त्याच्यापेक्षा जास्त पण चालेल, सांगता येत नाही. सध्या कोल्ड स्टार्ट चालू आहे, RPM सेटल होतोय आणि ते चालू करू. अरे, मोबाईल पडला, सटकला, सॉरी. ओलाला सगळ्यात पहिले चालू करू. ओलाला जर आपल्याला डायरेक्ट मलाड गोरेगावची ट्रिप भेटली तर खूप चांगलं होऊन जाईल. नाहीतर मग थोडंसं वाट बघू कुठल्या साईडची ट्रिप लागते. उबरकडनं आज अपेक्षा ठेवायच्या का नाही हे तेव्हाच समजेल की जेव्हा ह्याच्यामध्ये ॲक्च्युअली चांगले ट्रिप लागतील. सर्च कुठे आहे? सर्च ठाण्यामध्ये आहे. 3 रेडारवरती ट्रिप आहेत, 40 किलोमीटरचे 570. जर ही ट्रिप ॲक्सेप्ट केली तर ॲक्सेप्टन्स रेट वाढेल. पण अंधेरी 43 किलोमीटरचे 611, त्याच्यामध्ये 65 रुपयाचा टिप इन्क्लूड होता. घेतली, जाऊ दे, कारण जास्त टाइमपास नको व्हायला. कुठे आहे ते कस्टमर? ओके, चला. ही ट्रिप घेण्याच्या पाठीमागचे 2 कारणं आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे उबरचा ॲक्सेप्टन्स रेट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण तिथे थोडा लवकर पोचू, तर मे बी होऊ शकतो की त्या साईडने पण आपल्याला नवी मुंबईची रिटर्न ट्रिप भेटू शकते. नाहीतर लोकल पण खूप चांगल्या रेटनी ट्रिप भेटू शकतात. आता हे भेटू शकतात हे अंदाज आहे, भेटत आहेत की नाही ते सगळं डिपेंड करतं नशिबावरती आणि टायमिंगवरती. तर आता एक चेंबूरची ट्रिप वाजली ओलामध्ये, 30 किलोमीटरचे देत होता 550 रुपये. 30 किलोमीटर कुठे आणि 44 किलोमीटर कुठे. पण तेच आहेत की मी जास्त काय हे नाही केलं, म्हणजे बोलतात ना, जास्त हाव बरी नाही माणसाची. जे भेटले त्याच्यामध्ये खुश राहा. तर मी ह्याच ट्रिपवरती कन्सिस्टंट आता राहतोय सध्या तरी. नाहीतर माझ्या जागी तर दुसरा कोण असता त्यांनी ही ट्रिप कॅन्सल मारली असती आणि चेंबूरची ट्रिप ॲक्सेप्ट करून निघून गेला असता. पण मी तसं नाही करत आहेत, कारण बाबा उबरचा आयडीला पण आपण थोडासा मेंटेन करू. तो काही दिवसांमध्ये मेंटेन झाला नाही आहे माझ्याकडनं, ती वेगळी गोष्ट आहे. पण ठीक आहे, ऑलमोस्ट आता पोचलोच कस्टमरच्या लोकेशनवरती. शेवटची ट्रिप झाली कंप्लीट आणि इकडे बघा, कोलाबा साईडची ट्रिप देते डायरेक्ट टोकाला. सो नाही घेणार मी इतक्या टोकाच्या ट्रिप. हे कुठलं होतं? RTO कॉलनी, माहिती नाही. हे रिझर्वेशन होती, ही रिझर्वेशन करून ठेवलेली आहे. परेल 22 किलोमीटरचे. काय करू? परेलला तर ट्रिप नाही भेटत, म्हणून मी नाही घेतली. ॲक्सेप्ट बटन करायचं असं इच्छा झाली होती, पण ठीक आहे. अरे देवा, पिकअप बघा, नको. एवढा बेकार पिकअप कसं? जोगेश्वरी नको. सांताक्रूझ कलिना, कांदिवलीवरून पिकअप आहे. हा कुठला आहे? बँड्रा. अरे यार, अंधेरी ही ठीक आहे. इथेच मी आता कस्टमरला ड्रॉप केलं आणि इथूनच म्हणजे थोडंसं पुढून सांताक्रूझ कलिनाची ट्रिप भेटली आहे. उबर गोमध्ये होत्या, रेडारवरती होती ती, अशी पटकन काही दिसून नाही आली. रेडारवरती क्लिक केल्यावरती समजलं की ती ट्रिप आहे. 412 रुपये दाखवतोय, काहीतरी 15-16 किलोमीटरच आहेत. पण ट्रॅफिकचा पैसा आहे ॲक्च्युअलमध्ये.
कारण तिथे 1 ते 1.5 तास तर लागेलच लागेल मला असं वाटतंय. कारण पूर्ण आता तो एअरपोर्टचा रूट पूर्ण आता जाम झालेला असणार. टाईम होते 9:27 आणि आता पण एक कुलाबा फोर्टची ट्रिप लागत होती प्रीमियर कॅटेगरीमधली 750-800 रुपयाच्या आसपास, 750 रुपयाच्या आसपास. पण मी ते नाही उचलली की त्या साईडला जाऊन उपयोगच नाही आहेत. आणि असंच लोकलमध्ये काम केलं ना तरच बिझनेस होतो मुंबईमध्ये. आणि हाच एक ॲडव्हान्टेज आहे. भलेही नवी मुंबईमधून मुंबईला येण्याची ट्रिप सकाळी भेटतात, लॉंग पिकअप भेटतात, रेट पण कमी भेटतो. पण एकदा काय मुंबईमध्ये लवकर पोचलात ना तर मग लोकल पीक टाईममध्ये चांगल्या रेटनी भेटतो ट्रिप. आता 1400 रुपयाचं काम आपलं होऊन जाईल ही वाली ट्रिप कंप्लीट झाली तर का बोलतोय, कारण इथे मध्ये ट्रॅफिक आहे तर काय सांगता येत नाही. आय होप कस्टमरनी कॅन्सल नाही करावी. तसं कॅन्सल करणार पण नाहीत, 2 मिनटाच्या अंतरावरती आहे. आणि रेटिंग वाईज तर वाटतच नाही की ते कॅन्सल करतील म्हणून. कस्टमरच्या लोकेशनवरती आलो आणि कस्टमरने ट्रिप कॅन्सल केली. पागल झाला भाई, पागल झाला. भिवंडी. अरे 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 नाईस BKC, बट 3.2 किलोमीटरचं पिकअप आहे. 4 किलोमीटरचा पिकअप, बापरे. 2 किलोमीटरचा पिकअप. हे घेऊया, ही पण चांगली आहे. अरे बाबा, ओला थांब. कुठे आहे पिकअप लोकेशन? अरे जवळच आहे. आय गेस पाठीमागच्या रोडवरती आहे. थोडा मागे पुढे करावं लागेल, लोकेशन हे नाही होणार. आता मी आहे दादरमध्ये. ती ग्लासवाली बिल्डिंग दिसते सगळ्यात मोठी, ही वाली छोटीवाली, इथे कस्टमरला ड्रॉप केलं आहे. सो आता असं आहे की शेवटची ट्रिपचा फेअर भेटला आहे 536. पण मी तिच्याकडनं 530च घेतले, तिच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. दिल्लीची पोरगी मध्येच इमोशनल होते, मध्येच चिडचिड करते. रेटिंग पण काय होती 4.46. असो. सो आता काय करू शकतो, सर्च तर चालू आहे पण कोणत्याही प्रकारची काही ट्रिप तर भेटली तर नाही अजूनपर्यंत. ऑफिसच्या इथूनच मी लॉग इन केलं होतं उबरला. त्यानंतर ओलामध्ये आज एकही ट्रिप नाही झाली ना आपली, 0 अर्निंग आहे ओलामध्ये. ओला चालू करून बघू ओलामध्ये काय ट्रिप लागतात. सहसा दादरच्या इथून ट्रिप लागतात नाही मुंबईच्या, बट टाईम 10:47 होतोय तर वाटत तर नाही की भेटेल म्हणून. थांबून बघू थोडा वेळ. जर इथून नाही ट्रिप भेटली तर मग एक शेवटचा ऑप्शन असेल, तो म्हणजे सायन्स सर्कल. ओलामध्ये ठाण्याची ट्रिप 3दा वाजली, 4थ्यांदा उचलली, कॅन्सल झाली. त्यानंतर याच एरियामध्ये मी आता स्टेशन राईट साईडला आहे. आता मी थोडासा म्हणजे पिकअप लोकेशनसाठी आलो होतो, तर मी कस्टमरला कॉल करण्याच्या आधीच ट्रिप झाली कॅन्सल. त्यानंतर ही बोरलीची ट्रिप होती, ॲक्सेप्ट बटन विजिबल झालेलं. ॲक्सेप्ट बटन विजिबल झालं आणि नंतर ही ट्रिप कॅन्सल असं लिहून आलं. ही बघा, ट्रिप कॅन्सल. ठीक आहे. आणि परत ही ट्रिप मॅचमध्ये आली होती. आता हे रेकॉर्ड झालंय आय गेस. काय समजत नाही भाई. हा इथला सर्च जेव्हा संपेल ना तेव्हा मी मध्ये सायन्स सर्कलमध्ये पोहोचणार. सायन्स सर्कलच्या पाठीमागे ना इथे उसवाल आहे, राईट मारला की कंजेस्टेड रोड आहे खूप जास्त. आणि ही कस्टमरची आहे, हिने किती टाईम घेतला आहे बघा. आणि आता मला मेसेज केला आहे मागाशी की 1 मिनिट.
मित्रांनो, आता मी सध्या गोरेगावमध्ये आहे. अंधेरीमधून गोरेगावची ट्रिप कंप्लीट झाली उबरमध्ये. आणि एक ॲडव्हान्समध्ये ट्रिप भेटली होती दादरची, बट कस्टमरने केली कॅन्सल 1:13. थोडासा पुढे आलो आणि आता इथे थोडा थांबलो आहे. टोटलचं काम आहे तो 2090 रुपयाचं काम झालेलं आहे आणि 3 पॉईंट CNG बाकी आहेत. तर इथून काय ट्रिप्स लागतील याच्या काही अपेक्षा तर जास्त नाही आहेत. तर मी आहे ना CNG भरायचा विचार करतो आहे. ओलाला पण चालू केलं आहे, उबरला पण चालू केलं आहे. एक 5-10 मिनटं थांबून बघतो, जर लागल्या तर ठीक आहे, नाहीतर मग CNGच्या दिशेने जाईन, CNG भरून घेईल आणि CNG भरून झाल्यानंतर मग बघू पुढचं म्हणजे कशा प्रकारचे काय ट्रिप्स वगैरे लागत आहेत. आणि आज सकाळी पाऊस पडला यार, म्हणजे अलिबागला तर बराच पाऊस पडला सकाळी 5 वाजता. तर तुमच्या एरियामध्ये कुठे कुठे पाऊस पडला तर मला नक्की कमेंट करून सांगा. आपण ज्या एरियामध्ये राहतो नवी मुंबईमध्ये, तिथे तर असं काळोख केला होता आणि मी जेव्हा निघालो होतो तेव्हा पुन्हा काळोखच होता, पण पाऊस वगैरे काय पडला नाही. पडला असतं तर आपली गाडी पण तर धुवून निघली असती, जसं वॉशमॅन तर धुतोच, पण ते कसं ते वायपरचे ब्लेडच्या खाली कसं ते माती वगैरे जमते ना, तर ते प्रॉपर कधी निघत नाही. तर पावसाच्या पाण्याने धुवून तर निघली असती, बट काय नशिबात पाऊस तर भेटला नाही. सो ठीक आहे, आतापर्यंत नियोजन असं आहे. टाईम होतो 1:26 म्हणजे 1:30 वाजलेत ऑलमोस्ट. आणि बघू कसं काय ते पुढे. ओलामध्ये एक ट्रिप आपल्याला भेटली आहे. कस्टमरला मी आधीच कॉल केलं, कारण पिकअप लोकेशन 4 किलोमीटर आहेत आणि इथून 13 ते 15 मिनटाचा टाईम दाखवतो आहे. आणि मी आता आहे गोरेगावमध्ये. इथे बघा हे IT पार्क्स वगैरे आहेत. IT पार्क आहे का ऑफिसेस आय डोंट नो, पण IT पार्कच वाटतात म्हणून मी IT पार्क बोललो. तर कस्टमरला सांगितलं तर ते बोलत आहेत की ये तू, नाही बोलते कॅन्सल करत. तर ठीक आहे. आणि जी ट्रिपचं जे ड्रॉप लोकेशन आहे तो आय गेस दादर साईडचं आहे. वा, आता याच्यामध्ये ट्रिप वाजते कशामध्ये? उबरमध्ये. उबरला बंद करायला लागेल मला. ॲक्सेप्टन्स रेट 13 झाला त्याचा 11वरून. एका दिवसामध्ये ॲक्सेप्टन्स रेट वाढत चाललं आहे. ओलाची ही पण ट्रिप झाली कंप्लीट. दादरमध्ये श्री स्वामी समर्थाचं मठ आहे, तिथे ड्रॉप होतं. त्यांना ड्रॉप केलं, 361 रुपीज भेटले. 20 किलोमीटर टोटल डिस्टन्स होता, पण 4 किलोमीटरचा पिकअप होता. तर आता मला भरायचं CNG. 1 पॉईंट CNG आहे. 400 रुपयाची कुठेतरी ट्रिप वाजत होती, पण पटकन दिसली नाही तर निघून गेली. जाऊ दे आता. सायन्स सर्कलला जातो. सायन्स सर्कलला CNG पंप आहे, तिथे मी CNG भरून घेतो आणि त्यानंतर मग तिथून बघितलं जाईल की कशा प्रकारच्या काय ट्रिप्स घ्यायचे. सायन्स सर्कलला न थांबता मी डायरेक्ट सायन लोधा CNG पंपावरती आलो, याच अपेक्षेने की इथे फटाफट होऊन जाईल. पण इथे लाईट गेली आहे आणि इथे काय लावलंय बघा बोर्ड. झूम करतो. मिक्स गॅस आ रहा है. आजच्या गावात मिक्स गॅस. तेवढा पुढे आलोय आणि आता मी परत एक्झिट नाही मारू शकत. 150च्या प्रेशरने मित्रांनो CNG बसल्यात. हा फक्त आत्ता टाटावरती झालाय, काय बोलणार. खूप लांबपर्यंत CNGची लाईन आहे. त्यांना विचारांना काय माहिती की CNGच्या पंपावरती 150चा प्रेशर आहे. किती बसला रे? 10.38. 10 kg. 10 kg पैकी तर जवळपास 8 kg तर 150च्या प्रेशरने बसलाय. काय घंटा गाडी ॲव्हरेज देणार आहे? प्रेशर कमी म्हणजे याचा अर्थ असा की तो काटा तुमचा झाप वरती येणार. झाप. JCB. BKC मधून नेरूळची ट्रिप भेटली. 24 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 25 किलोमीटरचे 397 रुपीज फेअर दिला तर कस्टमरकडनं. ओके, कस्टमरकडनं 445. पण मला फेअर काय 400 रुपयाच्या आसपास काय ते दाखवलं होतं, माहीत नाही. ट्रिप बॅलन्स 48, पे आउट 445. हां, त्यांनी कॅश दिली ना म्हणून. ठाण्याची ट्रिप लागली होती, कॅन्सल मारली. रिद्धी का सिद्धी नाव काहीतरी होतं. चेंबूर नको. CNG बघा, दोन पॉईंट संपले. 29 किलोमीटर चालली गाडी, तर हे ठीकठाक आहे. नाहीतर पटकन जर 1 पॉईंट वरती आला असता ना तर मग समजून जायचं की बाबा CNG मध्ये गफला आहे.
पण तरी पण यार कमी प्रेशरने CNG बसलं तर मला ते नाही पटत. कमी प्रेशर का? आपण फुल पैसे देतो तर कमी प्रेशर नाही बसलं पाहिजे. पण आता काय करणार, नशिबाच्या गोष्टी. आपला गो होम जो आहे तो टाकून ठेवलेलाच आहे. आणि 2.6 किलोमीटर्स आहेत ना. अजित किन्नर ठाण्याची होती, ठाणे लिहून तर आलेलं होतं. 2.6 किलोमीटरचा पिकअप आहे. कुठून आहे हा पिकअप? ठीक आहे, बॅक साईडनी आहे. भावानो, मी आता आहे ठाण्यामध्ये. थोडं ठाण्याच्या थोडंसं आतमध्ये होतं. हिरानंदनी आहे ना सेकंडवाली, ती नदीच्या साईडची, त्याच्या आसपास ट्रिप होती. ही लागते कल्याण रेल्वे स्टेशन. रेटिंग आहे 5ची. वाव, नवा कस्टमर आहे, नवा. तर सध्या आता मी आहे ना लोकेशन टाकली आहे जिथे मी थांबणार आहे, ती टाकली आहे 3 हात नाका. तिथून आपल्याला ट्रिप लागू शकते असं मला वाटतंय, कारण आतापर्यंत सगळ्या ट्रिप आहेत ना मोस्ट ऑफली तिथंच लागतात, 3 हात नाक्याच्या इथूनच, नवी मुंबईची. सो आपल्याकडे एक गो होमचा ऑप्शन आहे ओलामध्ये, एक गो होमचा ऑप्शन आहे उबरमध्ये, आणि अजून एक ऑप्शन आहे तो म्हणजे एरिया प्रेफरन्स 2 तासाचा. ॲक्सेप्टन्स रेट मला वाटलं की खूपच जास्त पडला असणार, पण तो नाही पडला नशिबानी. जेवढा आहे 13 तो 13च आहे. मी चेक करत असतो ॲक्सेप्टन्स रेट आता नेहमी, कारण बाबा फरक जाणवतो. भावानं आता मी चाललो आहे घरी. शेवटची ट्रिपची डिटेल्स दिसते का जरा बघा. 1 तास 11 मिनटं, 26 किलोमीटरचे दिलेत. त्याच्यामध्ये टोल पण इन्क्लूड आहे. ओरे बापरे, स्पीड ब्रेकर आला. रोहिजनच्या इथे, रोहिजन गाव. रोहिजनच्या थोडा पुढे गेला तर मग तळोजा, लेफ्ट साईडला तळोजा, राईट साईडला खारघरचा एंट्रन्स येतो, बॅक साईडचा. ते खारघर सेक्टर 35 वगैरे जे आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे कॅमेरा लेन्स थोडासा खराब झालेला आहे, पण ठीक आहे. पोहोचतो डायरेक्ट घरी. आणि किती टोटल काम केलं आहे आणि किती CNG घुसलं आहे त्याचं आपण कॅल्क्युलेशन करू आज, ठीक आहे. आज टोटल गाडी चालली 230.6 किलोमीटर आणि टाईम होतोय 9:33. सो आता टोटल अर्निंग आपण कॅल्क्युलेट करूया ओला आणि उबरची. तर ही आहे ओलाची अर्निंग 1370. ह्याच्यामध्ये 50 रुपयाचा टोल पण लागलेला आहे, तो आपल्याला मायनस करावा लागणार. 1370 ठीक आहे. त्यानंतर उबरमध्ये बघूया किती झाले. 2478 प्लस 2478 प्लसने आता मायनस होणार. मायनस 50 रुपये टोलचे पैसे, जो की फेअरमध्ये इन्क्लूड आहे. त्यानंतर 83चा आपला कुठला पास, ओलाचा पास. 212 रुपये आपला उबरचा पास. आणि त्यानंतर CNG. मी आता CNG भरायला म्हणजे होतो CNG पंपवरती होतो, दुनियाभरची लाईन होती म्हणून मी CNG टाकला नाही. आणि तसा पण तो उडतो, तो घाटाच आहे तसं बघायला गेलं तर ॲक्युरेट प्राईस उद्याच समजेल की किती आहेत. पण माझ्या मते अप्रॉक्सिमेटली 450 रुपयाच्या आसपास CNG गेला असणार आता. म्हणजे काल जो भरला तो 850चा होता, आणि आता जर मी 450 कॅल्क्युलेट तरी केला, एवढा वाटत नाही मला 450 गेला असेल, पण सांगता पण येत नाही, कारण बरोबर तो मिडलला आला आहे ना. ते कॅल्क्युलेट करणं मला पण कधी कधी कठीण पडतो. हे अंदाज आहे आपला. तरी टोटल आपल्या 7, 8, 9 म्हणजे 14 तासामध्ये 2200 रुपये राहिलेत. तसं बघायला गेलं तर जास्तच आहेत, पण आपण एक अंदाज पकडला आहे, ठीक आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आज माझा मूड तर तसा खराबच आहे, कारण मला तो CNG पण चांगल्या प्रेशरने भेटला नाही. चांगल्या ट्रिप पण मिस झाल्या. आणि असं म्हणजे बोलतात ना की आज खुशी नाही आहेत, माहीत नाही का, पण खुश नाही तुमचा भावाच. ठीक आहे, व्हिडिओ आला तर येऊ शकतो, नाही आला तर आय एम सो सॉरी.
मनाचा राज्य आहे आपला. तर ठीक आहे, हे शूट करून ठेवतोय, मन झालं टाकेल पण, नाहीतर जाऊ दे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.